आता बघणार आहोत या घडीच्या महत्त्वाच्या 9 मोठ्या बातम्या। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज पुण्यात दाखल होणार। पुणे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा मार्गस्थ होणार। यात्रेत जयंत पाटलांसह सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे देखील उपस्थित राहणार। मी शरद पवारांना भेटायला चाललोय, मात्र महाविकास आघाडीसोबत जाणार नाही, बच्चू कडू यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या नाराजीचा सूर सरकार समोर मांडलेला आहे। आम्ही आमची पुढची राजकीय भूमिका ही 1 सप्टेंबर नंतर जाहीर करणार, तर शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी काहीही करायला तयार, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंची 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये शांतता रॅली। शहरासह उपनगरातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी। रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी जाहीर। बाळासाहेब असताना दिल्लीतून लोक मातोश्रीवर भेटायला यायचे, आता उद्धव ठाकरे दिल्लीत लोटांगण घालतात। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। महाविकास आघाडीकडे महाराष्ट्राच्या विकासाचं कुठलंही व्हिजन नाही। उद्धव ठाकरे 30 दिवस दिल्लीत थांबले तरी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होणार नाहीत, मुनगंटीवारांचा टोला। तर ठाकरेंनी सोनिया गांधींच्या चरणी लाचारी पत्करली, प्रवीण दरेकरांची ही टीका। पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली। शहर काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली। काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली। पंतप्रधान मोदी आज वायनाडच्या दौऱ्यावर। वायनाडमधल्या परिस्थितीचा पंतप्रधान मोदी हे आढावा घेणार।